हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा मदत करणारा पहिला मीच असेल। टीव्हीच्या महामुलाखतीतून पंतप्रधान मोदींचं भुवया उंचावणारं वक्तव्य। ठाकरेंसाठी खिडकी उघडी केली का? राजकीय वर्तुळात चर्चा। बाळासाहेबांमुळे उद्धव ठाकरेंवर स्नेह। उद्धव माझे शत्रू नाहीत। उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी विरोधात बोलणार नाही। मोदींचं TV9 वर मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या आजारपणामध्ये रश्मी वहिनींना फोन करून रोज विचारपूस करायचो। उद्धव ठाकरेंनी शस्त्रक्रिया करू की नको हे विचारलं होतं। मोदींकडून खुलासा। माझी स्तुती करून नकली शिवसेना म्हणता। हातपाय हलवू शकत नव्हतो तेव्हा आजारपणामध्ये माझं सरकार पाडलं। मोदींना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। बाळासाहेब माझ्यावर अतिशय प्रेम करायचे। त्यांच्या प्रेमाचं कर्ज उतरवू शकत नाही। शिवसेनेचा मुख्यमंत्री केला हीच बाळासाहेबांना माझी श्रद्धांजली। TV9च्या मुलाखतीमधून मोदींकडून आठवणींना उजाळा। वारसा कुणाला हे शरद पवारांच्या कुटुंबातलं भांडण। पुतण्या की मुलीला नेतृत्व यावरून वाद। या वयामध्ये कुटुंब नाही सांभाळलं। पवार महाराष्ट्र काय सांभाळणार? मोदींचा शरद पवारांवर हल्ला। कुटुंब सांभाळण्याची गोष्ट मोदींच्या तोंडून शोभत नाही। लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी मोदींची अवस्था। रोहित पवारांचं ट्विट। सत्तेच्या लालचीपणामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। लोकांच्या भावना आमच्यासोबत आणि राग ठाकरे त्याचबरोबर पवारांविरोधात। TV9च्या मुलाखतीमध्ये मोदींचं रोखठोक वक्तव्य। मी सत्तेसाठी सर्व करतो म्हणतात मग मोदी त्यांची खुर्ची का सोडत नाही? अजूनही त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे। उद्धव ठाकरेंचा मोदींवर पलटवा। आताही एनडीएकडे 400च्या जवळपास जागा, पण संविधान बदलण्याचं पाप कधीही करणार नाही। TV9च्या मुलाखतीमधून विरोधकांना मोदींचं प्रत्युत्तर। सत्तेत आल्यावर 1 वर्ष जल्लोषात संविधान दिन साजरा करणार। पहिला पत्ता उघडतो म्हणत मोदींची TV9 वर मोठी घोषणा। राजकारणामध्ये पक्ष वेगळे असतात। आजारपणाच्या काळामध्ये मोदी उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे। फडणवीसांची प्रतिक्रिया। माजी खासदार संजय निरुपम आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। पालघरमध्ये हेमंत सावरा यांना उमेदवारी जाईल अशी अपेक्षा नव्हती। राजेंद्र गावितांचा पत्ता कट झाल्यानं नाराज। महायुतीचे उमेदवार नरेश मस्के, उज्ज्वल निकम, रवींद्र वायकर आज उमेदवारी अर्ज भरणार। कपिल पाटील आणि यामिनी जाधवही शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार। धाराशिवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटलांना निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस। निवडणुकीमध्ये पैसे वाटल्याचा ओमराजे निंबाळकरांचा आरोप। आम्हीही रामटेक, कोल्हापूर, अमरावतीची जागा सोडली। विश्वजितला उमेदवारी देणार माहिती असतं तर सांगलीची जागा सोडली असती। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। अमित शहा आणि उद्धव ठाकरे आज कोकणात। शहांची नारायण राणे यांच्यासाठी रत्नागिरीमध्ये तर ठाकरेंची विनायक राऊतांसाठी कणकवलीत जाहीर सभा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।